नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी अमोल देशपुते। आज आपण समाज कल्याण अधिकारी बरोबर आहे आणि इतर बहुजन मागास कल्याण अधिकारी या संदर्भातले जे एग्जाम आहे जे 19 मे ला होणार आहे त्यासाठीचे सराव प्रश्न संच आपल्याला सुरू करायचा आहे। आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत। आपण रोज एक साधारण 5 प्रश्न हे डिस्कस करणार आहोत। येणाऱ्या 2 महिन्याच्या काळामध्ये बरेच प्रश्न तुमचे होऊन जातील आणि तुम्हाला एक दिशा पण मिळेल की अभ्यास कुठल्या दिशेमध्ये आपण योग्य पद्धतीने केला पाहिजे। आणि जे मुलं टेस्ट देत आहेत टेस्ट देणाऱ्या मुलांसाठी हे एका प्रकारचं प्रश्नांचं एक्सप्लेनेशन असणार आहे। कारण सगळ्यांना माहिती आहे की आपल्या 2 प्रकारच्या टेस्ट आहेत। एक टेस्ट जी आहे ती फक्त समाज कार्य याच्या संबंधित आहेत, त्यामध्ये जवळपास 300 प्रश्न आहेत बरोबर आहे। आणि त्यातले जे प्रश्न आहेत काही आणि एक टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये जवळपास आपण 8 फुल लेंथ टेस्ट घेणार आहोत, ज्यामध्ये मराठी, कला विभाग, त्यानंतर विज्ञान अभियांत्रिकी, बुद्धिमापन चाचणी आणि समाज कल्याण असे 5-6 जेवढे पण घटक आहेत सिलेबसला तेवढे सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत। तर मुलांना व्यवस्थित प्रॅक्टिस करता यावी, मुलांना प्रश्नाचा अंदाज कळावा, प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात। आणि कारण काय सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे बघा, अभ्यास हा वेगळा मुद्दा आहे बरोबर आहे। तुम्ही खूप अभ्यास केला पण तुमच्या समोर चॅलेंज काय माहिती का, 60 मिनिटं आणि 100 प्रश्न, 60 मिनिटं आणि 100 प्रश्न हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे तुमच्यासाठी मित्रांनो। त्यामुळे प्रश्नांची प्रॅक्टिस असणं हे अतिशय आवश्यक आहे। जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला माहिती आहे की वेळेवर जाऊन आपण युद्ध हरू शकतो। त्यामुळे आपल्याला आजपासूनच प्रॅक्टिस सुरू करायची आहे। त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी प्रॉपरली जे पण तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, जेही तुम्हाला कमेंट करायला सांगितलं जात आहे, प्रश्नाची उत्तरं त्याचे अर्थ, ते तुम्हाला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करायचं आहे, ज्याने आमचा पण सपोर्ट वाढतो आणि आम्हाला पण आणखी नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायला हुरूप येतो, मदत होते। त्यामुळे सगळ्यांनी ते नक्कीच करायचे राईट। सो जास्त वेळ न घेता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया। आजचा पहिला प्रश्न काय मित्रांनो आपला, मानवी समूह किंवा सामाजिक आंतरक्रियेच्या प्रक्रिया यांच्या अभ्यासावर केंद्रित झालेले कोणतेही संशोधन म्हणजे डॅश डॅश होय किंवा टिंबटिंब होय। कशावर आधारित मित्रांनो, मानवी समूह किंवा सामाजिक आंतरक्रिया प्रक्रिया यांच्या अभ्यासावर केंद्रित झालेले कोणतेही संशोधन म्हणजे टिंबटिंब होय। आपल्याला समजलं नाही की काय आहे। याच्यामध्ये 4 ऑप्शन दिले तुम्हाला, एक आहे संशोधन, दुसरा आहे सामाजिक संशोधन, तिसरा आहे गृहीतक, चौथा आहे सामान्यीकरण बरोबर आहे। मग ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन वाचतात तर यामध्ये असं वाटतं की काय विशेष काही नाही, पण इथे काय मित्रांनो, प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे, प्रत्येक शब्दाचा हा एक वेगळा अर्थ आहे। सामान्यीकरण कशाला म्हणतात, संशोधन कशाला म्हणतात, सामाजिक संशोधन म्हणजे काय नेमकं, गृहीतक म्हणजे काय, हे आपल्याला समजलं पाहिजे। हे आपल्याला याची थोडीशी कल्पना असली पाहिजे, आयडिया असली पाहिजे। तुम्ही म्हणाल संशोधन टॉपिक आपल्याला आहे का, तर नाही मित्रांनो, संशोधन टॉपिक हा सहाय्यक आयुक्तसाठी, पण तो नाहीचे असं पण म्हणता येईल का आपल्याला, तर नाही। कारण काय, आपल्याला सामाजिक आंतरक्रिया सांगितल्यात, आपल्याला मानवी समूह सांगितलंय, मानवी अभिवृत्ती आणि विकास हे पण घटक आपल्या याच्यामध्ये आहेत, तर यावर प्रश्न विचारणं साहजिक आहे। तर आता जाऊया उत्तराकडे। इथे पहिला ऑप्शन दिले तुम्हाला संशोधन, दुसरा ऑप्शन दिलेले सामाजिक संशोधन, हे खूप क्लोज ऑप्शन आहेत दोघं, याच्यावर आपण चर्चा करूया नंतर। तिसरं ऑप्शन दिले तुम्हाला गृहीतक, गृहीतक याला आपण पॉस्ट्युलेट्स म्हणतो, हायपोथेसिस आपण त्याला म्हणू शकतो। कुठलंही संशोधन जर तुम्हाला करायचं असेल, कुठलंही म्हणतोय, कोणत्याही विषयातलं, तुम्ही समाजशास्त्रातलं करा, अर्थशास्त्रातलं करा, राज्यशास्त्रातलं करा, इकॉनॉमीमधलं करा बरोबर आहे, त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये करा, अकाउंटमध्ये करा, फायनान्समध्ये करा, कॉमर्समध्ये करा, कुठल्याही विषयामध्ये, कम्प्युटर्समध्ये करा, कुठल्याही विषयामध्ये तुम्ही जेव्हा संशोधन करतात तर ते संशोधन ज्याच्यावर आधारित असतं त्याला आपण गृहीतक म्हणतो। काय म्हणतो आपण, एक ॲझ्युम केलेलं असतं आपण आधी की असा असा आपला निकाल होऊ शकतो, असा असा आपला रिझल्ट येऊ शकतो, आणि त्याचे ॲझ्युम करून आपण जे संशोधन करतो त्याला आपण गृहीतक म्हणत असतो। काय म्हणत असतो मित्रांनो, गृहीतक। त्यामुळे हे त्याचा ऑप्शन येतंय का करेक्ट, तर नाही येणार, कारण गृहीतक हे प्रत्येक संशोधनामध्ये आवश्यक आहे। तिसरा आहे सामान्यीकरण। सामान्यीकरण हा पण एक संशोधनाचाच म्हणजे महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सामान्यीकरणामध्ये एक साधारणपणे संशोधन एक केलं जातं आणि करताना तिथे एक गोष्ट लक्षात घेतली जाते की कोणत्याही प्रकारे जनरलाइज आपल्याला करायचं असेल संशोधन ज्यावेळेस जनरलाइज होतं, जनरलाइज म्हणजे काय, त्याला आपण मराठीत सामान्यीकरण म्हणतो। तर
जनरलाइज होत असताना आपल्याला ते त्यात हे माहीत असलं पाहिजे की जे तथ्य आहेत म्हणजे आज जे आहेत तेच पुढच्या 5 वर्षांनी पण राहणार आहे, तेच सगळीकडे लागू होणार आहे. जनरलायझेशनची कॉन्सेप्ट ती आहे. म्हणजे आपण एखादा नियम, जसं आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणतो. काय म्हणतो आपण? गुरुत्वाकर्षणाचा नियम. बरोबर आहे, कुठलंही फळ जर झाडावरून पडलं तर ते खालीच पडणार आहे. मग ते फळ भारतात पडू देत, अमेरिकेत पडू देत, नाही तर जपानमध्ये पडू देत, तर सगळीकडे हे काय होतं? कॉमनली लागू होतं. त्याला आपण सामान्यीकरण म्हणतो. एखादी संकल्पना एखाद्या ठिकाणी वेगळी आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळी लागते तर नाही, तर एक संकल्पना सर्व ठिकाणी समान लागत असेल तर त्याला आपण सामान्यीकरण असं म्हणत असतो मित्रांनो. त्यामुळे हे पण ऑप्शन तुमचं बरोबर येणार नाही. बरोबर आहे. राहिले तुमच्याकडे 2 ऑप्शन्स. एक आहे संशोधन आणि दुसरं आहे सामाजिक संशोधन. संशोधन आणि सामाजिक संशोधन. संशोधन हा खूप मोठा पार्ट आहे. संशोधन काय मित्रांनो? खूप मोठा पार्ट आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्ही रिसर्च करत असाल, कुठल्याही प्रकारचं संशोधन करत असाल तर ते संशोधनामध्ये येतं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये गरजेचं नाही की तुम्ही फक्त मानवी समूह किंवा सामाजिक आंतरक्रियेवर केलं. तुम्ही इतिहासात केलं, भूगोलात केलं, अर्थशास्त्रात केलं, कशातही केलं तरी त्याला आपण संशोधन म्हणतो. त्यामुळे हे पण ऑप्शन येणार नाही. आपला करेक्ट आन्सर काय मित्रांनो? सामाजिक संशोधन. कारण आपण जे घटक इथे स्टडी करतोय ते आहे मानवी समूह आणि सामाजिक आंतरक्रिया, आणि जे समाज कार्याचा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. लक्षात आलं? नक्की. सो आपलं पहिल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? सामाजिक संशोधन. होप सो तुम्हाला समजलं असेल. राईट. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनमध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याची मी नोट्स तुम्हाला दिलेली आहे, त्यावर लेक्चरही झालंय. कौटुंबिक हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी पोलीस स्टेशनमध्ये सल्ला व मदत केंद्र खालीलपैकी कोणामार्फत चालवले जाते? कौटुंबिक हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी पोलीस स्टेशनमध्ये सल्ला व मदत केंद्र खालीलपैकी कोणामार्फत चालवले जाते? आता बघा, पोलीस स्टेशनमध्येच पोलीस खातं हे खूप जवळचं आन्सर आपल्याला वाटतंय, खूप जवळचं वाटतंय. मॅक्झिमम मुलं हे सिलेक्ट करून येतील कारण पोलीस स्टेशनमध्ये तर पोलीसच चालवत असतील. पण नाही मित्रांनो, पोलिसांना ती परवानगी नाहीये कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अंतर्गत. बरोबर आहे. नंतर समाज कार्यकर्ते. समाज कार्यकर्ते कोणी असू शकतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरही आपल्याला तेवढा विश्वास दाखवता येत नाही. शासन याच्यामध्ये येतं का? तर जोपर्यंत पोलीस स्टेशन किंवा काही केसेस आहेत किंवा काही निर्णय होत नाही तोपर्यंत शासन डायरेक्ट मदत करणे. शासन केव्हा येतं? ज्यावेळेस एखादा निर्णय लागतो, एखादी पीडित महिला असेल त्यानंतर शासन निर्णयापर्यंत येतं. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे मित्रांनो कल्याणकारी संस्था. काय आहेत? कल्याणकारी संस्था. ज्या पण तुमच्या NGOज वगैरे असतात, ज्या पण वेलफेअर ऑर्गनायझेशन आहेत, ज्या स्त्रियांसाठी काम करतात, बरोबर आहे, जे कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध काम करतात, त्या सगळ्या संस्थांना या ठिकाणी मदत सल्ला व मदत केंद्र त्यांच्या मार्फत चालवलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. येते लक्षात? सो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर आहे. आपण वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न घेतोय बरं का मित्रांनो. जसं पहिला प्रश्न तुमचा सामाजिक आंतरक्रियेवर होता, दुसरा प्रश्न तुमचा कौटुंबिक हिंसाचारावर मी घेतला. आता तिसरा प्रश्न बघूया आपल्याला कशावर घ्यायचा आहे. तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे मौखिक अवस्था. बेसिकली हे जे आहे हे जे बाल्य अवस्था आहेत, सगळं शिशु बाल्या याचे वेगवेगळ्या अवस्था आहेत, बालविकास आपण ज्याला म्हणतो, त्यामधला हा प्रश्न आहे. मौखिक अवस्था या सामाजिकरणाच्या अवस्थेबाबत अयोग्य विधान ओळखा. कुठलं विधान ओळखायचं मित्रांनो? अयोग्य ओळखायचं. अयोग्य. सगळ्यात पहिले क्वेश्चन सोडवताना करेक्ट ओळखायचंय की इनकरेक्ट, कारण आता या 4 प्रश्नांमध्ये अयोग्य कोणते, चुकीचं विधान कोणतं आहे ते आपलं बरोबर आन्सर असणार आहे. त्यामुळे प्रश्न सोडवताना जसं मी इथे मार्किंग करतोय तसं मार्किंग करण्याची सवय लावा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. मग तुम्ही PSIचा पेपर द्या, STIचा द्या, MPSCचा द्या किंवा UPSCचा द्या किंवा समाज कल्याण अधिकारीचा द्या, कुठलाही पेपर द्या, त्याच्यासाठी हे काय आहे? हे बेसिक आहे आणि ही रिक्वायरमेंट आहे. याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मग चला याचे ऑप्शन्स बघूया. ऑप्शन्स काय आहेत? तर पहिला ऑप्शन आहे जन्मापासून 2 वर्षापर्यंत याचा कालावधी असतो. पहिला ऑप्शन काय आहे? जन्मापासून 2 वर्षापर्यंत याचा कालावधी असतो. याचा म्हणजे कशाचा मित्रांनो? तर आपण बोलतोय मौखिक अवस्थेचा. कशाचा? मौखिक अवस्थेचा कालावधी कधीपासून आहे? जन्मापासून 2 वर्षापर्यंत. त्यानंतर दुसरं ऑप्शन दिलंय या अवस्थेत बालकाला व्यक्ती आणि वस्तू यातील फरक कळत नाही. या अवस्थेत बालकाला व्यक्ती आणि वस्तू यातील फरक बिलकुल कळत नाही. तिसरं ऑप्शन आहे बालकाचे हसणे आणि रडणे, बरोबर आहे, हीच त्याची सामाजिक वर्तनाची रूपे असतात. बालकाचे हसणे आणि रडणे हीच त्याची सामाजिक वर्तनाची रूपे असतात असं आपण म्हणू शकतो.
आणि फ्राईड याच अवस्थेला प्रथम परिचयाची अवस्था असे म्हणतात. सिगमंड फ्राईडबद्दल ते बोलत आहेत आणि फ्राईडने त्या अवस्थेंचं वर्गीकरण केलेलं आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये. तर फ्राईडच्या मते प्रथम परिचयाची अवस्था ही मौखिक अवस्था असते असं या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर कोणतं आहे बघा. मी काय म्हटलं, जे यातलं करेक्ट उत्तर असणार आहे ते चुकीचं असणार आहे, कारण आपल्याला चुकीचं उत्तर ओळखायला लावलेलं आहे. म्हणजे यातले 3 पर्याय बरोबर आहेत जे मौखिक अवस्थेशी संबंधित आहेत, आणि एक पर्याय जो आहे तो चुकीचा आहे जो मौखिक अवस्थेशी संबंधित नाही. मग तो काय आहे ते आपल्याला बघायचं. जसं सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगून देतो, मौखिक अवस्था आणि ही जी सामाजिकरणाच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये फ्राईडने मौखिक अवस्थेला काय म्हटलेलं आहे, प्रथम परिचयाची अवस्था असं म्हटलेलं आहे. हे ऑप्शन बरोबर आहे. बालकाचे हसणे आणि रडणे हे त्याची सामाजिक परिवर्तनाची रूपे असतात, हे पण ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहेत. आणि या अवस्थेमध्ये बालकाला बरोबर आहे, आपण म्हणू शकतो व्यक्ती आणि वस्तू यातला फरक बिलकुल कळत नाही. त्याच्यामुळे हे 3 ऑप्शन बरोबर आहेत. बरोबर आहे. आणि पहिलं ऑप्शन जे आहे ते चुकीचं आहे, पण करेक्ट आन्सर काय आहे तुमचं ए. कारण का आपल्याला चुकीचं ओळखायला लावलंय. तर जन्मापासून 2 वर्षापर्यंत याचा कालावधी असतो, हे चुकीचं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 2 वर्षापर्यंत नसतो, बरोबर आहे, मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग मौखिक अवस्थेचा कालावधी कोणता आहे? तर मित्रांनो, जन्मापासून 1 वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे तो कशाचा आहे मित्रांनो, मौखिक अवस्थेचा आहे. लक्षात ठेवा, छोटासा बदल केला फक्त इथे आणि पूर्ण स्टेटमेंट काय झालं, चुकीचं झालं. आलं लक्षात? त्यामुळे वाचताना मायक्रो रिडिंग असलं पाहिजे, मायक्रो नोट्स स्पेसिफिक टार्गेट केलेल्या असल्या पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला ते आन्सर्स देता येणार नाहीत. परीक्षा खूप सोपी मित्रांनो, फक्त व्यवस्थित अभ्यास आणि योग्य स्ट्रॅटेजीने चाललात तर तुम्हाला त्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही. जास्त वेळ न घेता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 4. कृतीत रूपांतरित झालेला दर्जा म्हणजे भूमिका होय. बरोबर आहे. ही व्याख्या कोणी केलेली आहे? आपण भूमिकेवर अनेक व्याख्या घेतलेल्या आहेत, अनेक लेक्चर्स आपले त्याच्यावर आहेत. बरोबर आहे. सो तुम्ही त्याचं डायरेक्ट उत्तर देऊ शकता, त्याच्यात जास्त डिस्कस करायची काही गरज नाही. पण तरी पण बरोबर आहे, मी याचं करेक्ट आन्सर सांगून देतो आणि एक टास्क तुम्हाला देतो. तुम्ही त्याचे आन्सर्स मला यूट्यूबचा आपला जो चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करणार आहात, कमेंट करणार आहात की त्याचं मी जे प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर काय. बरोबर आहे. तर ह्याचं जे आहे कृतीत रूपांतरित झालेला दर्जा म्हणजे भूमिका, ही जी व्याख्या आहे ही टॅलकॉट पार्सन यांनी दिली. कोणी दिली आहे? टॅलकॉट पार्सन यांनी दिली. हे क्लिअर आहे, याच्यात काही विशेष नाही. मी फक्त तुम्हाला एक विचारतो की डंकन मिचेल यांनी कशाच्या संबंधित व्याख्या दिली हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार. हॅरी जॉन्सन यांनी कशाच्या संबंधित व्याख्या दिली हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार. आणि गिसबर्ट यांनी कशाच्या संदर्भात व्याख्या दिली आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार. तुम्ही सांगितलं तर ठीक, तिथे पुढच्या लेक्चरमध्ये मला वेळ मिळाला तर मी 100% घेईल. पण मला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही पण थोडासा अभ्यास करावा आणि ते त्या ठिकाणी कमेंट करून व्यवस्थित त्याचा आन्सर तुम्ही दिलं पाहिजे. चला, आजच्या दिवसाचा लास्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. लास्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी काय ओळखायचं आपल्याला? योग्य विधान ओळखायचं. विधान किंवा विधान आहे, योग्य विधान किंवा विधाने ओळखायचे. यात आहे आपण दिलेला अर्पित दर्जा व्यक्तीला त्याच्या जन्माने प्राप्त होतो. अर्पित दर्जा व्यक्तीला त्याच्या जन्माने प्राप्त होतो. आणि दुसरं वाक्य आहे, व्यक्तीने स्वप्रयत्नाने प्राप्त केलेला दर्जा म्हणजे नियमित दर्जा. व्यक्तीने स्वप्रयत्नाने प्राप्त केलेला दर्जा म्हणजे नियमित दर्जा होय. असे 2 वाक्य आहेत. यापैकी कुठलं वाक्य बरोबर आहे किंवा कुठले विधान बरोबर आहेत किंवा कुठलं चुकीचं आहे? दोघं बरोबर आहेत का दोघं चुकीचे आहेत ते आपण बघूया. पहिला आपण ऑप्शन बघून घेऊया एकदा, कारण आपल्याकडे काही ब्लाइंड स्टुडंट पण आहेत. तर त्यांची रिक्वेस्ट होती की तुम्ही सर ऑप्शन पूर्ण वाचत जा एकदा, म्हणून मी पूर्ण ऑप्शन वाचतोय, त्यामुळे थोडंसं बेअर करा. पहिलं ऑप्शन आहे फक्त अ, दुसरं ऑप्शन आहे फक्त ब, तिसरं ऑप्शन आहे अ आणि ब, चौथं ऑप्शन आहे वरीलपैकी एकही नाही. वरीलपैकी एकही नाही असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. एखादा व्यक्ती जन्मला, त्याच्या जन्मामुळे त्याला जो दर्जा प्राप्त होतो त्याला आपण अर्पित दर्जा म्हणतो, म्हणजे जो समाज तुम्हाला देत असतो. बरोबर आहे. अर्पित दर्जा त्याला म्हणतो की तो व्यक्ती जन्मला म्हणून त्याला तो दर्जा मिळाला, त्याला आपण म्हणतो अर्पित दर्जा. त्यानंतर तो व्यक्ती स्वप्रयत्नाने प्राप्त केलेला जो दर्जा असतो, स्वप्रयत्नाने म्हणजे स्वतःचं करिअर, जसं आता तुम्ही उद्या अधिकारी बनणार आहोत,
तुम्ही अधिकारी बनल्यानंतर तुम्हाला जो दर्जा प्राप्त होईल तो तुमच्या स्वप्रयत्नाने तुम्हाला प्राप्त होणार आहे. तो दर्जा तुम्ही अर्जित केलेला असतो, म्हणून त्याला अर्जित दर्जा असं म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? अर्जित दर्जा म्हणतात. इथे मी नियमित टाकलं होतं त्यामुळे ते चुकीचं आहे. काय म्हणतात त्याला? अर्जित दर्जा. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो? योग्य विधान कोणतं आहे? फक्त अ. करेक्ट ऑप्शन आहे तुमचं ए. ओके मित्रांनो, सो सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलेला असेल अशी आशा करतो आणि भेटूया पुढच्या सराव प्रश्न सिरीजमध्ये. धन्यवाद मित्रांनो.